नमस्कार. वसईमध्ये विधानसभा इलेक्शनचं वातावरण तापू लागलेलं आहे. आता काही दिवसावरतीच इलेक्शन आलेले आहेत. सर्व सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संस्था आपापल्या जसे आपल्याला उमेदवार आवडतात त्या उमेदवारांना आपला सपोर्ट दाखवत असतात. वसईतील आणि महाराष्ट्रातील अग्रगण्य बँक म्हणून ज्याचं नाव लौकिक आहे, अशा बँकेवरती गेले कित्येक वर्ष डायरेक्टर आणि चेअरमॅन हे पद भूषविलेले आणि IT क्षेत्रामध्ये 26 वर्ष कामकाज केलेले, त्याचप्रमाणे वसईतील 25-26 वर्षापासून सामाजिक कामात आपल्याला झोकून दिलेले श्री सचिन परेरा हे आपल्यासोबत आहेत. नमस्कार साहेब नमस्कार. नमस्कार साहेब, ह्या वेळेला तुम्ही इलेक्शन मध्ये कोणत्या पार्टीला सपोर्ट करताय? बघा, माझा सपोर्ट संपूर्णपणे भाजपाला असणार आहे आणि स्नेहा दुबे पंडित या ज्या आमच्या उमेदवार आहेत त्यांना असणार आहे. मी भाजपमध्ये 2018 पासून मी कार्यरत आहे. मी भाजपाचा कार्यकर्ता आहे. मी वसई शहर मंडळ अध्यक्ष म्हणून पण तिथे कार्य केलेलं आहे. त्यामुळे वसईमध्ये जे मूलभूत प्रश्न आहेत ज्यांना आज समजा 30-35 वर्षात ज्याला वाचा फुटलेली नाही आहे किंवा आज त्याचं म्हणजे म्हणतात ना, मी जेव्हा 12 वर्षाचा होतो साधारणतः त्यावेळेला जे आमदार म्हणून इथे प्रस्थापित झाले आणि जे आजी आहेत, ओके, आज मी 47 वर्षाचा झालो. माझ्या कुंपणाच्या मध्ये बऱ्याचशा गोष्टी बदलल्या, पण कुंपणाच्या बाहेर काही गोष्टी बदललेल्या नाही आहेत. तर ह्या ज्या मूलभूत सुविधा आहेत, ओके, त्या मूलभूत सुविधा देण्याची जी ताकद आहे, ओके, आणि जे लोकांना आपल्याला वंचित ठेवलेलं आहे, आणि ती ताकद मला भाजपामध्ये दिसते. तुम्ही सामाजिक काम करताना बसिंग कॅथलिक बँकेचे चेअरमॅन असताना तुम्ही जे कामकाज बघितले त्याबद्दल तुम्ही काय सांगा? बसिंग कॅथलिक कोऑपरेटिव्ह बँक महाराष्ट्रात टॉप 10 बँकेमध्ये आहे. एकंदर बघितलं तर 12,000 कोटीचा त्याचा व्यवसाय आहे. 1 लाख सभासद आहेत. 108 वर्षांचा वारसा त्या बँकेला आहे. एका मिशनरी फादरांनी प्रस्थापित केलेली ती बँक आहे, फादर मोनिस. आणि आज बँकेचं 5 लाख साधारणतः ग्राहक आहेत, 850 एम्प्लॉईज आहेत, 64 ब्रांच आहेत, 65% महिला वर्ग तिथे काम करतो. तर ही एकंदरीत हा बँकेचा विषय. आणि अशा मोठ्या बँकेमध्ये मला काम करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी सर्व मतदारांचे आभार मानतो, कारण मी संचालक मंडळाची निवडणूक लढवली आणि नंतर मी चेअरमॅन झालो. पण या बँकेत काम करताना मला एक गोष्ट कळली की वसईमध्ये साधारणतः जे 108 सालाच्या आधी जे एक सावकार हा जो विषय होता, ओके, तर इथे मायक्रो फायनान्सिंग म्हणून ही बँक चालू झाली आणि पहिलं लेंडिंग त्यांनी एका नांगराला केलेलं, ओके, ₹1.25 पैशाचं त्याचं लोन होतं, ओके. तर आज ही बँक फार मोठी झाली आणि मोठा वटवृक्ष झालेला आहे या बँकेच्या. तर ही बँक पुढे देखील फार चांगली वाटचाल करेल, ओके, अशा माझ्या शुभेच्छा. तुम्ही स्वतः IT सेक्शन मध्ये काम करत होते, त्याबद्दल तुम्ही काय सांगा? ओके, मी गेली 26 वर्ष IT प्रोफेशनल म्हणून मी लीड करतोय. मी ह्युलेट पॅकर्ड HP जी अमेरिकन कंपनी आहे त्या कंपनीचं मी ऑलमोस्ट 15 वर्ष काम केलं. मी गेली सलग, आणि त्याच्यानंतर मी एक तैवान कंपनी एसूस म्हणून त्याचं देखील काम केलं. मी सलग 15 वर्ष देशभराचं बिझनेस डेव्हलपमेंट लीड करतोय. मोठ्या टीम लीड करणं, हजारो करोडांचं बिझनेस लीड करणं, हे गेली 15 वर्ष मी करतो, सातत्याने करतो, ओके. आणि ही जी IT प्रोडक्ट्स असतात ती देशातल्या कानाकोपऱ्यात पोचावी याबाबत मी माझं कार्य करत असतो. तुम्ही IT क्षेत्र आणि बँकेत काम करत असताना तुम्ही भाजप हा पक्ष का निवडला? खरं सांगायचं म्हणजे 2008 साली माझं जेव्हा लग्न झालं, माझा मोठा मुलगा जन्माला आलेला, त्यानंतर आम्ही फादर डिब्रेटोनच्या आमचे पॅरिश प्रीस्ट म्हणून आलेले. तेव्हा आम्ही काही मित्रांनी एकत्र जाऊन त्यांना विचारलं की आता आमची लग्न झालेली आहेत, आणि त्याच्या आधी आम्ही युवा बाळकीय समिती, पॅरिश काउन्सिल हे सगळं काम केलेलं होतं. बेसिक ख्रिश्चन कम्युनिटी इथे पण मी काम केलेलं, म्हणजे समाज उभारणी प्रकल्प. मग आता लग्नानंतर अशी कुठली संघटना नसते जिथे तुम्ही काम करू शकता. मग आमची सामाजिक बांधिलकी आहे आणि आम्हाला आमचं कॉन्ट्रीब्युशन द्यायचं आहे, म्हणून आम्ही जाऊन फादर डिब्रेटोना भेटलो सँट्रो पॅरिशमध्ये. ते जस्ट पॅरिश प्रीस्ट म्हणून आलेले. मग त्यांनी आम्हाला काय सांगितलं की तुम्ही एक काम करा की तुम्ही सर्व मित्रमंडळी एकत्र या आणि एक विचारवंत किंवा एक दबाव गट म्हणून निर्माण व्हा. आणि तिथून आम्ही जागृत नागरिक संस्था जी JNS म्हणून आज प्रस्थापित आहे त्याची आम्ही सुरुवात केली. आणि तिथून माझं साधारणतः या समाजकारणामध्ये माझे वळण लागलं. आणि मी हमेशा सांगत असतो की मला घडवण्यामागे फादर फ्रान्सिस डिब्रेटोनचा मोठा हात आहे, ओके. त्यांनीच मला घडवलेलं आहे आणि आज ते आपल्यामध्ये नाही आहेत, ओके. परंतु माझं जी काय घडवणूक झाली आहे ती त्यांच्या हस्ते झाली. त्याच्यानंतर मी बघितलं की बसिंग कॅथलिक बँकेमध्ये 2012, 13, 14
या दरम्यान आम्ही एजीएममध्ये जायचो, विषय मांडायचो. IT क्षेत्रामध्ये आपली बँक खूप मागे होती. बदल होत नव्हते म्हणून निर्णय घेतला की चला आपण इलेक्शन लढूया. जर का बदल करायचा असेल तर मग बोर्डात जावं लागेल. तर मग इलेक्शन लढायची तयारी ठेवली आणि पश्चिम कॅथलिक बँकेचं इलेक्शन लढवलं. सँटोरमधल्या सर्व मतदारांनी मला चांगलं मतदान केलं. मी निवडून आलो आणि मी नंतर संचालक मंडळात गेलो. 2 वर्षानंतर जेव्हा आपले स्वर्गवासी मायकल फुर्टाडो साहेब यांचं निधन झालं, त्यानंतर बोर्डामध्ये बऱ्याचशा लोकांनी मला सांगितलं की तुझं 2-3 वर्षाचा कारभार बघून आम्हाला असं वाटतं की तू चेअरमॅनचं पद चांगलं सांभाळू शकतो. म्हणून मी एक अपक्ष असून देखील त्या सर्वांनी मला साथ दिली आणि मी बँकेचं चेअरमॅन झालो. चेअरमॅन झाल्यानंतर बँकेमध्ये काम केलं. 2017ला मी बँकेतून बाहेर पडलो. तेव्हा मी विचार केला की आता बँकेच्या पुढे काय? मग राजकीय क्षेत्र, आणि त्याच्या आधी मी कुठल्याही राजकीय पक्षात नव्हतो. मग मी खूप विचार केला की कुठला असा पक्ष आहे जो साधारणतः घराणेशाहीपासून लांब आहे, जो राजकीय पक्ष आहे आणि एक वेगळी विचारधारा ठेवतो. वेगळी म्हणजे देशाला पुढे न्यायची, देश प्रथम, पार्टी दुसरी आणि मी शेवट, म्हणजे अंत्योदयासाठी जे काम करतात, अशी मला साधारणतः भाजपची विचारधारा पटली आणि म्हणून मी भाजपात प्रवेश केला. तुम्ही भाजपामध्ये आता कामकाज करत असताना तुम्ही कॅथलिक असल्यामुळे तुम्हाला कधी दुजाभाव किंवा असं वाटते का की आमच्यावरती अन्याय होतो असं? खरं सांगायचं म्हणजे बाहेर खूप अशी चर्चा असते की भाजप बोललं म्हणजे मायनॉरिटी सोबत नाही आहे. पण मी म्हणजे एकदम गर्वाने सांगू इच्छितो की मला कुठल्याच प्लॅटफॉर्मवर, कुठलाही प्लॅटफॉर्म असो, मला माझी श्रद्धा कुठली आहे ही कधीच विचारलं गेलं नाही आहे. भाजप असो की भाजपची विचारधारा असो, हिंदुत्वाची विचारधारा ज्याला आपण म्हणतो, ती हिंदुत्वाची विचारधारा काय आहे की जो या देशात राहणारा नागरिक आहे, जो आपल्या देशाला प्रथम मानतो, म्हणजे पेट्रोटिक ज्याला आपण म्हणतो, आणि जो आपल्या भारत देश भूमीला म्हणजे आपली भारत माताला मानतो, तो हिंदुत्ववादी आहे. ती विचारधारा आहे. तर त्यात काही चुकीचं नाही. आता माझं नाव तुम्ही जर का बघितलं, जे माझ्या वडिलांनी ठेवलं आहे ते पण सचिन आहे. हे पण महाराष्ट्रीयन नाव आहे, एक मराठी नाव आहे, एक हिंदू नाव आहे. आता आडनाव ख्रिश्चन असेल, तर मी पहिला भारतीय आहे, नंतर मी माझी श्रद्धा आहे. तसंच माझा देश पहिला. ओके, माझी श्रद्धा, माझा देश पहिला, माझी पार्टी नंतर आणि नंतर मी शेवटी, अशी आमची एक भाजपाची विचारधारा आहे आणि मी त्या विचारधारेबरोबर एकनिष्ठ आहे. तुम्ही ज्या वेळेला भाजपामध्ये कामकाज करत आहात, तर आता तुम्हाला काय वाटते की आजच्या टायमाला वसईत भाजपाने कोणते नवीन कामं करावी? बघा, मी जसं सांगितलं ना की वसईमध्ये गेल्या 30-35 वर्षात मूलभूत सुविधा ज्या आहेत त्या नाही आहेत. ओके, आपण जर का आपल्या कुंपणाच्या, तर माझ्या घराच्या बाहेर जरी आपण पडलात, तर जे रस्ते आहेत, जी गटार आहेत, जी उघडी गटार आहे, गेली 20 वर्षाली उघडी आहेत, त्याच्यावर साधं झाकण पण नाही आहे. या पूर्ण पश्चिम पट्ट्यामध्ये नळच नाही आहेत. पाणी तर सोडून द्या, नळच नाही आहेत. इथे विहिरीचं पाणी चालते, वीज आहे. आपण म्हणतोय की आपल्याला रोजगार बनवायचे आहेत, मोठा मोठा IT पार्क बनवायचे, सगळेजण मोठमोठं वचननामे जाहीर करतायत, पण वीज तरी स्थिर आहे का? दिवसातून 10-20 वेळा तर वीज जात असते. मग अशा कंडिशनमध्ये काय तुम्ही रोजगार उभारणार? ओके, तर ह्या ज्या मूलभूत सुविधा आहेत, ओके, ह्याच जर का जागेवर नसतील तर मग आपण पुढे बोलण्याचं काही आपल्याला म्हणजे विषय येत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की या मूलभूत सुविधा मार्गी लावायच्या असतील तर आज तुम्ही गेल्या 10 वर्षामध्ये, म्हणजे आता आपली 3री टर्म आहे सेंटरमध्ये, ओके, नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली ते मोदी सरकार आहे, याची 3री टर्म आहे. तर 2014 पासून जे आपलं भाजपाचे जे सरकार आहे ते एकदम प्रो इन्फ्रा आहे. ओके, आणि गेली 10 वर्ष झाली आपण इन्फ्राची कामं एकदम जोरदार चालू आहेत. मग ते रस्ते असो की ते एअरपोर्ट्स असो की ते पोर्ट्स असो की मल्टिपल इश्यूज. तर आपण एकंदरीत बघतोय की सगळ्यात मोठा जो निधी संकलन जो केला जातो तो इन्फ्रासाठी केला जातोय. म्हणजे आपण आपल्या 40 वर्षानंतर आपला देश कसा असेल हे विजन आहे. मग आता हे विजन जेव्हा सेंटरला आहे, आणि मला पूर्ण खात्री आहे की या इलेक्शनमध्ये महाराष्ट्रामध्ये देखील महायुतीचं सरकार पुन्हा स्थापित होईल. म्हणजे देवेंद्रजींचं, शिंदेजी, अजित पवारजी यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार पुन्हा एकदा येईल. आणि मग असं दिसत असताना जर का वसईमध्ये भाजपाचा उमेदवार निवडून लोकांनी जर का दिला, तर तुम्ही समजा की याला किती ताकद येऊ शकते. म्हणजे जे विषय कदाचित 30-35 वर्षांनी मार्गी लागले नाही आहेत ते आपण मार्गी लावू शकतो, अशी विषय आहे. त्यामुळे मी भाजपाला पूर्णपणे, मला असं खात्री आहे की हा विचार जर का सर्वांगीण लोकांनी केला आणि इन्फ्रा याला जर का जोडलं, तर मला वाटते भाजप बिकम्स अ प्रोबॅबल चॉईस. आणि याला जोडून एक गोष्ट मी सांगू इच्छितो की झाले कसं, इथे जर का तुम्ही कुठल्या तरुण, इथे समजा आपल्या गावात समजा तुम्ही गेलात, तर एव्हरी ऑल्टरनेट हाऊसमध्ये
जी मुलं आहेत त्यांना परदेशी जायचं आहे. आपले मोठमोठे वाडे रिकामी पडत चालले आहेत, घरं रिकामी पडत चालली आहेत, फक्त म्हातारे आई वडील राहतात. मग या मुलांना जेव्हा आपण विचारतो की बाबा रे तू का चालला बाहेर, अभ्यासासाठी जा, तिकडचं शिक, पण परत येशील का, तर ती परत यायला तयार होत नाहीये. पण जेव्हा आपण त्यांना विचारतो मुळात की तुमचा विषय काय, ते म्हणतात की इथे इन्फ्रास्ट्रक्चरच नाही आहे, इथे पावसाळ्यामध्ये पाणी तुंबतं, इथे रस्ते खराब आहेत, इथे गटार ओपन आहेत, इथे घरात नळाचं पाणी नाही आहे, इथे विजेचे प्रॉब्लेम आहेत, इथे रेल्वे स्टेशनला पार्किंगचे प्रॉब्लेम आहेत, लोकल ट्रान्सपोर्ट इश्यूज आहेत. मग हे सगळं असताना आणि मुंबईला आम्हाला कामाला जावं लागतं, मग हे सगळं असताना आम्ही इथे नाही राहायचं आहे आम्हाला. तर मला सांगायचं आहे की आपल्याला आपली मुलं, जी आपली खरोखर संपत्ती असते, ती आपल्याला वस्तीमध्ये टिकून ठेवायची असेल तर तुम्हाला हे इन्फ्रा बदलणं फार गरजेचं झालेलं आहे. आणि त्यासाठी भाजपसारखं सरकार किंवा भाजपसारखा पक्ष इथे येणं आणि त्याच्या उमेदवाराला साथ देणं ही आज काळाची गरज आहे. आता शेवटी तुम्ही तुमचे जे एरियातले जनता आहे आणि तुम्हाला जे मान सन्मान देणारी लोक आहेत त्यांना तुम्ही काय अपील कराल? बघा, मी त्यांना एकच गोष्ट सांगू इच्छितो की बेसिक इन्फ्रा इश्यू असो किंवा कोलीवाड्यामध्ये फॉर एक्झाम्पल, ओके, माझे जे आपले जे मच्छीमार बांधव आहेत त्यांची घरं आजपर्यंत, त्यांची घराच्या ज्या जागा आहेत त्या आजपर्यंत भूमिपुत्र असून सुद्धा त्यांच्या नावी करण्याचा कोणी विषय घेतलेला नाही आहे. आजचे जे विद्यमान आमदार आहेत त्यांनी त्या दिवशी एका कार्यक्रमात आणि आधी एकदा जुचंदरला एका कार्यक्रमात काँग्रेसचे जे उमेदवार आहेत त्यांना सांगितलेलं की मी एकटाच एक अधिकृत घरामध्ये राहतो. मग आज जी आम्ही इथे 100 वर्ष झाली किंवा त्याच्यापेक्षा जास्त झालेल्या आमच्या जागा आहेत आणि आमची शेतघरं आहेत, मग ही जर का अधिकृत नसतील तर ही काय अनधिकृत आहेत का? आणि जर का असतील तर मग याला अधिकृत करण्याचं काम कोणी करायचं असते, कोणी विषय घ्यायचा असतो? आज उल्हासनगरमध्ये पण हीच परिस्थिती होती. पण उल्हासनगरमध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे जे आपले खासदार आहेत महायुतीचे आणि जे आपले एकनाथ शिंदेजींचे सुपुत्र आहेत, त्यांनी 27,000 घरं रेग्युलराईज करण्याचा कार्यक्रम हाती घेतला. 1 वर्ष झाली. सिंगल विंडो पॉलिसी त्यांनी बनवलेली आहे आणि 27,000 घरं म्हणजे जानेवारी 1, 2005च्या आधीची सगळी घरं, ही सगळी एक शासन शुल्क भरून मिनिमम म्हणजे म्हणतात ना नॉर्मल शासन शुल्क भरून रेग्युलराईज करण्याचा प्रोव्हिजन त्यांनी केली. आता हे कोण करत आहे? महायुती सरकारच करत आहे. तर मग हा अधिकृत करण्याचा घरांचा विषय असो की हर घर जल हा जो नरेंद्र मोदींचा जो 2019चा जो प्रस्ताव आहे तो प्रस्ताव इथे आणणं या पश्चिम पट्ट्यामध्ये असो किंवा विजेचा विषय मार्गी लावणे असो किंवा कनेक्टिव्हिटीचे विषय किंवा जे रोड्स किंवा इन्फ्राचे विषय आहेत हे मार्गी लावायचा विषय जो आहे हे सगळं एकंदरीत माझ्या हिशोबाने भाजप करू शकतं. म्हणून मला अशी विनंती आहे की जे काय तुम्ही वाचता लिहिता याच्या पलीकडे जाऊन थोडासा विचार सर्व माणसांनी करावा की एकदा का नाही आपण भाजपला इथे संधी द्यावी. आणि बघा, भाजप वस्तीमध्ये आज 44 वर्षानंतर 133 विधानसभेला स्वतःचं चिन्ह दिलेलं आहे आणि फार अभिमानाची गोष्ट आहे की पहिल्यांदा 40 वर्षानंतर एक महिला उमेदवार म्हणून पुढे आहेत आणि त्या पण शिकलेल्या आहेत, ॲडव्होकेट आहेत. स्वतः स्नेहा दुबे पंडित हे ॲडव्होकेट आहेत, त्यांना त्यांच्या वडिलांचा वारसा देखील आहे, त्यामुळे त्यांना कामकाजाची माहिती सुद्धा आहे. आणि त्याला जोडून पुढे सांगायचं म्हणजे त्या मी त्यांच्याबरोबर आता प्रचार करत असतो, त्या फार हुशार आहेत, त्यामुळे त्यांना विषय कसा मार्गी लावायचा हे माहिती आहे. ते ऑलरेडी आपल्या ट्रायबल बेल्टमध्ये चांगलं काम करत आहेत श्रमजीवी संघटनेच्या मार्फत. तर हे सगळं परिस्थिती असताना आणि त्यांची वय त्या दुसऱ्या उमेदवारांपेक्षा फार कमी वयाचे आहेत तसं बघितलं तर एक तरुण पुढे येत आहे आणि त्यांना एक महिला आहेत, तरुण आहेत, शिकलेल्या आहेत. ही सगळी एकंदरीत परिस्थिती बघता मला लोकांना असं सांगायचं आहे की तुम्ही थोडासा भाजपचा यावेळेला चांगला विचार करावा आणि स्नेहा दुबे पंडित यांना चांगल्या मताने तुम्ही निवडून द्यावं हीच अपेक्षा मी माझ्या मतदारांच्या समोर ठेवतो. तर आपण आता ऐकलं सचिन परेरा हे सामाजिक काम करत असताना त्यांना सर्व एरियाची जाणीव देखील आहे. त्यांनी सांगितलं की वसईची जी घरं आहेत ही घरं जर का रेग्युलाइज करायची असतील तर भारतीय जनता पार्टीचा उमेदवार जिंकला तर आम्ही नक्कीच प्रयत्न करू. वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरेसह मोजेस डिसूजा. नमस्कार.